ही आमची जबाबदारी आहे, हे आमचं कर्तव्य आहे। आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्याकडे माझी आरेवाडीतल्या समस्त विरोबा भक्तांच्या वतीनं नम्रतेची विनंती आहे की हा आराखडा महाराष्ट्र राज्याच्या शिखर समितीच्या समोर आणून 160 कोटी रुपयाचा आराखडा एकाच वेळेस मंजूर करावा, ही मागणी आपली सगळी माननीय सरकारकडे आहे। आणि त्यामुळे नक्की आपण त्यामध्ये यशस्वी होऊ। आता तुम्हाला काय काय विषय वेगळे ऐकायचे असतील पण त्या विषयाकडे मी जास्त जाणार नाही। म्हणजे तुम्ही त्या नेमकं त्या विषयासाठी झालाय काय? आज महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये गंभीर विषय सुरू आहेत। एका बाजूला मराठा समाज आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज एकमेकाच्या समोर उभा करण्याचा प्रयत्न केला जातोय। या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय गेल्या अनेक वर्षापासून संघर्षमय सगळी प्रक्रिया सुरू आहे। गेल्या 50-60 वर्षापासून म्हणजे 1956 पासून या महाराष्ट्रातला धनगर समाज जे 36 नंबरला धनगड आहे तिथं धनगरांना एसटीचा दाखला मिळावा यासाठी सातत्यानं झगडतोय। मग तेव्हाची नेतृत्व असतील, शिवाजीराव शेंडगे बापू असतील, माननीय अण्णासाहेब डांगे साहेब असतील, माननीय महादेवरावजी जानकर साहेब असतील, आणि या सगळ्या आरक्षणाचा मुख्य आयडॉल ज्याला आपण म्हणतो ते स्वर्गीय बीके कोकरे असतील, तिथून आतापर्यंत आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई सुरू आहे। आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहे आणि राज्य सरकारकडे आमची सगळ्यांची एकमुखान मागणी आहे की महाराष्ट्रातल्या धनगराच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा दाखला पडला पाहिजे, ही आमची सर्वांची मागणी आहे। गोपीचंद पडळकरची जी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतची काल भूमिका होती तीच आज आहे आणि तीच उद्या राहील आणि तीच एसटीचा दाखला धनगराच्या पोराच्या हातामध्ये पडत नाही तोपर्यंत तीच भूमिका राहील। जेव्हा धनगराच्या आरक्षणाचा विषय असेल, सरकार आणि धनगर असा जेव्हा विषय चालू होईल तेव्हा मी धनगरांच्या बाजूला आहे हे सांगायची कोणाला गरज नाही। काय डाऊट आहे? काय शंका आहे का तुम्हाला? जेव्हा धनगराच्या आरक्षणाचा विषय आहे तेव्हा मी धनगरांच्या बाजूला आहे, तेव्हा मी सरकारच्या बाजूचा नाही। पण जेव्हा सरकार आणि विरोधकांचा विषय असेल तेव्हा हा गोपीचंद पडळकर सरकारच्या बाजूने छातीची ढाल करून उभा राहील। जेव्हा देवाभाऊंचा विषय असेल, देवाभाऊंच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रातल्या जातीवादी बिलावली जेव्हा पुढे असतील तेव्हा हा गोपीचंद पडळकर देवाभाऊंच्यासाठी बाजी प्रभू देशपांड्यांची भूमिका घेईल। कारण या महाराष्ट्रामध्ये बहुजनांना, ओबीसींना आणि धनगरांना कुणी न्याय देऊ शकतो तर हा एकमेव माणूस असा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि देवाभाऊंनी तो विश्वास आमचा सार्थ ठरवावा आणि धनगरांच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा दाखला द्यावा, ही एकमेव आमची मागणी आजच्या मेळाव्याची सरकारकडे आहे, एकमेव मागणी आहे। जेव्हा मी विधान परिषदेचा आमदार झालो आणि हायकोर्टामध्ये केस सुरू होती, मी कधी या गोष्टी बोलत नाही, मी कधी फोटो टाकत नाही, परंतु काल मधु शिंदे साहेबांची मी कुठेतरी मुलाखत ऐकली। ज्या पत्रकार मित्रांनी मुलाखत घेतली त्यांचा मला फोन आला की एक धनगर आरक्षणावरती मी मुलाखत घेतली, तुम्ही ऐका। आणि ते मधु शिंदे साहेब जे महाराणी अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधिनी विचार मंचाचे अध्यक्ष आहेत आणि JP बघेल आहेत की ज्यांच्या अभ्यासानं हा पूर्ण आपला लढा सुरू आहे। आणि त्यांनी सांगितलं की 50 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री, तत्कालीन आताचे मुख्यमंत्री यांच्या बरोबर 50 वेळा आमच्या बैठका झाल्या आणि जे कोर्टामध्ये पाहिजे ते आम्ही सरकारकडून मिळवलं। परंतु हा गोपीचंद पडळकर कधी फोटो ट्विट केला नाही, कधी फेसबुकवरती टाकला नाही आणि कधी त्याची बातमी केली नाही। कारण ज्या गोष्टीची प्रसिद्धी करण्याची आवश्यकता नाही ती प्रसिद्धी गोपीचंद पडळकर कधीच करत नाही आणि पुढेही कधी करणार नाही। आता रस्त्यावरची लढाई सुरू आहे, त्या रस्त्यावरच्या लढाईला गोपीचंद पडळकरचा पाठिंबा आहे। जी न्यायालयामध्ये लढाई सुरू आहे, गेल्या 15 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टमध्ये आम्ही
याचिका अर्ज दाखल केलाय की आम्हाला आता सुप्रीम कोर्टामध्ये केस चालवायची नाही. सुप्रीम कोर्टानं आम्हाला मुंबईच्या हायकोर्टामध्ये याचिका चालवण्याची परवानगी द्यावी, कारण आता पूर्ण ग्राउंड बदललेले आहेत. जो धनगड आहे असं कोर्टाचं म्हणणं होतं, त्या धनगडाच्या सगळ्या जात पडताळणीची प्रमाणपत्र रद्द केलेली आहेत आणि म्हणून आम्हाला हायकोर्टमध्ये केस चालवायला परवानगी द्या. तिथं जर आमच्या विरोधामध्ये काय बरं वाईट झालं तर परत सुप्रीम कोर्टामध्ये यायला आम्हाला अधिकार द्या, आम्हाला तसा हक्क द्या, अशी एक याचिका मी दाखल केलेली आहे. एका बाजूला न्यायालय, दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची लढाई आणि मी तुमचा प्रतिनिधी म्हणून सरकारमध्ये जे काय करायचं ते मी करतोय, त्याबद्दल तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नाही, हे मला या मेळाव्यातून आपल्या सर्वांना सांगायचं आहे. दुसरा मुद्दा राहिला ओबीसीच्या आरक्षणाचा. गावगाड्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणामुळे वातावरण दूषित झालंय. गावातल्या प्रत्येक पोरांना वाटतंय की आता आमचं ओबीसीचं आरक्षण गेलाय, प्रत्येक पोराला वाटतंय की आमचं राजकीय आरक्षण गेलाय. गावात एखादा सुताराचा, लोहाराचा, कुंभाराचा पोरगा गावचा सरपंच व्हायचा, नाभिकाचा पोरगा गावचा सरपंच व्हायचा, ते ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे. आणि ही गोष्ट खरी आहे. एका गावामध्ये एक जरी दाखला निघाला तर ते सरपंच पदाचं आरक्षण जात आहे. पंचायत समितीच्या गणामध्ये एक दाखला निघाला तर पंचायत समितीचं आरक्षण जात आहे. झडपीच्या गटामध्ये एक दाखला निघाला तर झडपीचं आरक्षण जात आहे. महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपालिका, नगरपंचायती यामध्ये एका वार्डामध्ये एक जरी दाखला निघाला तर ते आरक्षण जात आहे. ही गोष्ट खरी आहे. अनेक लोक बनावट दाखले काढतायत. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा कधीच विरोध नाही, आता पण विरोध नाही. जे वेगळं आरक्षण दिलंय त्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. परंतु जे खाडाखोड करून माग कुणबी लिहायचं किंवा कुडं कुणगी लिहायचं, खाडाखोड करायचं, ओव्हर रायटिंग करायचं, अशा लोकांच्या बाबतीमध्ये आमचा विरोध आहे. आणि सरकारकडे आज माझी एकच मागणी आहे, हा जर ओबीसींचा आणि मराठा समाजाचा गावागावातला जर वाद मिटवायचा असेल तर सरकारकडे माझी एकच मागणी आहे, हे जे मराठा कुणबी आणि कुणबी मराठा प्रमाणपत्र या महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांना मिळालेली आहेत, म्हणजे पंजाबराव देशमुखांनी विदर्भातल्या मराठा समाजाला तेव्हा आवाहन केलं होतं की तुम्ही कुणबी नोंदणी करा. त्या विदर्भातल्या सगळ्या मराठा समाजानं त्यांचं ऐकलं. त्यामध्ये यवतमाळ आहे, त्यामध्ये बुलढाणा आहे, त्यामध्ये वाशिम आहे, त्यामध्ये गोंदिया आहे, वर्धा आहे, नंतर अमरावती आहे, तिकडे चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, नागपूर शहर आहे, नागपूर ग्रामीण आहे. या सगळ्या जिल्ह्यातल्या मराठा बांधवांनी कुणबी नोंदी केल्या. ते तेव्हाच कुणबी झाले, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली. कोकणातला 3 जिल्हे जे आहेत तिथला मराठा म्हणतोय आम्हाला ओबीसीचा दाखला नको आहे, आम्ही 96 कुणी मराठा आहोत. तो विषय मिटला. मुंबई नगर, मुंबई उपनगर हे तिथं मराठा समाज असल्याचा विषय नाही, कारण इकडून आपण मायग्रेट झालेली तिथं लोक आहोत. ठाणे आणि पालघर, पालघरमध्ये पूर्ण आदिवासी समाज आहे ना, तिथं धनगर जास्त आहे ना तिथं मराठा जास्त आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये पण तीच परिस्थिती आहे. मग राहिला कुठला? खानदेश. खानदेशमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये ना मराठा समाजाची संख्या जास्त आहे, ना धनगर समाजाची संख्या जास्त आहे, ना ओबीसींची संख्या जास्त आहे. तिथं आदिवासी बहुल हा नंदुरबार जिल्हा आहे. मग तिथं राहिलं धुळे, तिथं राहिलं नाशिक आणि तिथं राहिलं जळगाव. अलीकडे आलं तर अहिल्यानगर. आणि मराठवाड्यातले हे जिल्हे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, नंतर हिंगोली, नंतर धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये मराठा समाज आहे की ज्यांना कुणबीचं प्रमाणपत्र पाहिजे. आणि मग पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे राहतात सोलापूर, सांगली, सातारा, पुणे आणि कोल्हापूर. हे जिल्हे नीट समजून घ्या. या जिल्ह्यातल्या ज्या लोकांना ज्यांच्या नोंदी शोधून ज्यांना मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हा दाखला दिलेला आहे त्यांचा एक वेगळा प्रवर्ग तयार करा. जसं आता मराठा समाजातल्या नेत्यांचं सुद्धा म्हणणं आहे की आम्हाला राजकीय आरक्षणाची गरज नाही, आमच्या पोराबाळांच्यासाठी शिक्षण आणि नोकरीचं आरक्षण आहे, आम्ही त्याला विरोध करत नाही. शिक्षण आणि नोकरीचं आरक्षणाचा प्रवर्ग वेगळा करा. जसं विजय एनटी आहे, एनटी ब आहे, एनटी क आहे, एनटी ड आहे, तसं मराठा कुणबी, कुणबी मराठा यांच्यासाठीचा एक प्रवर्ग वेगळा करा. त्यांची संख्या मोजा. दाखले किती दिले मी जबाबदारीने बोलतोय, मी कुणाची तरी खोड काढायच्या हिशोबाने बोलत नाही. 0.25% आरक्षण
अत्यंत जबाबदारीने बोलतोय, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या प्रवर्गासाठी द्या आणि त्यांना नोकरी आणि शिक्षणाचं आरक्षण द्या, राजकीय आरक्षण देऊ नका. हा गावातला वाद विषय संपून जातोय. संपतोय का? माझी जी भूमिका आहे ती तुम्हाला पटते का? म्हणजे आमचं आणि मराठा समाजाचं गावात भांडण नको आहे, आम्ही भांडण करू शकत नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्यासाठी लढणारे आम्ही मावळे आहोत. पंढरपूरच्या पांडुरंगाला जाणारा भगवा तो आमच्या वारकऱ्यांच्या खांद्यावरती आहे. आळंदीच्या ज्ञानेश्वराला जाताना तो भगवा आमच्या खांद्यावरती आहे. आणि मग त्या भगव्यासाठी आम्ही झटणारी, लढणारी, संपणारी लोक आहोत. आम्ही वाद करणार नाही. हा एक प्रवर्ग वेगळा करा. बिहार मध्ये तसं आरक्षण आहे. पिछडा वर्ग, अति पिछडा वर्ग. पिछडा वर्गाला नोकरीतलं आणि शिक्षणातलं आरक्षण आहे आणि अति पिछडा वर्गाला नोकरीतलं, शिक्षणातलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थातलं आरक्षण आहे. हा निर्णय सरकारनं घ्यावा. मराठा समाजाचं आणि ओबीसीचं भांडण मिटतंय आणि ओबीसीच्या मनामध्ये जी शंका निर्माण झाली आहे ती शंका मनातून निघून जाते. जाईल की नाही? हे तुमचं जर राजकीय आरक्षण वाचलं, सगळ्यांनी हात वर करून सांगा, हा मोठा विषय आहे. मराठा आणि ओबीसीचा वाद मिटून जाईल. आमचा असा प्रवर्ग तयार करा. तो सरकार करू शकतं. एनटी बीजेएनटीचा प्रवर्ग राज्य सरकारने केलाय, तसा हा वेगळा प्रवर्ग राज्य सरकारनं तयार करावा अशी मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारने करतोय. आज जिल्ह्यामधलं वातावरण तुम्ही बघताय, बरीच लोक माझ्या विरोधामध्ये भूमिका घेत आहेत.